नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भूजल शोधक जनार्दन शिंदे भूजल शोध यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो। जसं की आपण बघत आलात, मी माझ्या चॅनलवरती एक सिरीज चालवली आहे, जमिनीत पाणी असल्याचे 7 नैसर्गिक संकेत। त्याच्यापैकी आपण 4 संकेताचा उलगडा केलेला आहे, म्हणजे 4 संकेत तुमच्या शेतकऱ्यासमोर मांडलेले आहेत, जे निसर्गाने आपल्यासाठी सोडलेले आहेत का हे संकेत आहेत। तुम्ही हे बघा आणि याच्याजवळ आपल्याला 100% पाण्याच्या लाईन मिळू शकतात, कोरड्या लाईन मिळू शकतात। फक्त व्यवस्थित चेक करा आणि पॉइंट करा, हे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि 4 संकेत आपले झालेले आहेत। आपण पहिलं संकेत जे निवडलं होतं ते उंबराचं झाड होतं, दुसरं संकेत जे निवडलं होतं ते बोरीचं होतं, तिसरं संकेत आपलं आपट्याचं झाड होतं आणि चौथं संकेत आपण सौंदडीचं झाड हे सांगितलं होतं। आणि आज आपण येऊन ठेपलेलो आहे 5व्या संकेतावर मित्रांनो। तर 5वं संकेत जे आहे मित्रांनो ते लिंबाचं झाड आहे। लिंबाचं झाड दाखवा मित्रांनो। लिंबाच्या झाडाजवळ देखील 100% पाण्याच्या लाईन गेलेल्या असतात। लिंबाच्या झाडाच्या मुळ्या ह्या पाण्यापर्यंत जमिनीत 100 फुटापर्यंत खोल गेलेल्या असतात। फक्त ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे का कुठल्या लिंबाच्या झाडाजवळ पाणी आहे। तर ते कसं ओळखायचं मी तुम्हाला सांगतो थोडक्यात। झाडाकडे या मित्रांनो, हे बघा, हे लिंबाचं झाड आहे। याचं जे बूड आहे, हे जे साल आहे, या सालीहून मित्रांनो आपल्याला ओळखता येतं का लिंबाच्या झाडाजवळून लाईन गेलेली आहे का नाही पाण्याची। ही जे साल बघू शकता आपण, अशी जरी ही एवढी साल आहे ना, थोडी थोडी फाकलेली आहे म्हणजे उरलेली आहे, आणि याची आतली साल आपल्याला एकदम तजीलदार दिसते। तर याचा अर्थ असा होतो मित्रांनो की या लिंबाच्या झाडाजवळून कुठून तरी पाण्याची लाईन गेलेली आहे। ज्या वेळेस लिंबाची ही साल जास्त उरलेली असेल आणि जास्त फनगाड्या झालेल्या असेल, आणि ही जी आतली साल जी आपल्याला लालसर दिसते, आता जवळ आणून दाखवा, दिसायली का? ही जे साल दिसते अशी लालसर हे दिसतंय आपल्याला। असं लालसर जर नाही दिसलं तर समजायचं त्या झाडाजवळ लिंबाच्या पाण्याच्या लाईन नाही आहेत। चला मागवा। अशा प्रकारे आपण लिंबाच्या झाडाजवळ पाणी शोधू शकतो। आणि मित्रांनो, ते झाड नैसर्गिकरित्या लावलेलं असावं, उगवलेलं असावं, लावलेलं झाड नसावं। तर आपण आता पाणी शोधायला सुरुवात करू। लिंबाच्या झाडाजवळ आपल्याला लाईन सापडते का? ऑलरेडी एक तो बोर आहे तिकडे बघा, आणि या लिंबाच्या झाडाजवळ आपण आता लाईन शोधणार आहोत। तर हे बघा, आपले हे याचे रॉड आहेत, आपले काय म्हणतो आपण, पितळचे रॉड आहेत आपले, बघू शकता तुम्ही मित्रांनो। हे 8 mm चे रॉड आहेत। याचं वजन जवळजवळ 710 ग्रॅम याचं वजन आहे, म्हणजे 3 पावशेर एवढं। तर चला आता मी आपल्याला लाईन शोधून दाखवतो आणि पॉइंट काढून दाखवतो। लिंबाच्या झाडाजवळ खरोखरच पॉइंट निघतो का? सर्वप्रथम आपण लाईन शोधून घेऊ। अशा प्रकारे रॉड धरायचे आणि अशी सावकाश सावकाश चालायचं आहे आपल्याला। मित्रांनो, इथं आपल्याला रॉडनी मूवमेंट दिलेली आहे, इथं आपण मार्किंग करून घेऊ। तर मित्रांनो, आता आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे चालत गेलो होतो। ही लाईन आपल्याला मिळालेली आहे। परत एकदा शोधू आपण। बरोबर मित्रांनो, ही लाईन आहे, रॉड इथं आपल्याला लाईन दाखवतात। तर हे झालं, आता पितळी रॉडने आपल्याला लाईन सापडली। आता आपण नारळाने चेक करू। आपल्याजवळ नारळ आहे आणि पाणी किती इंच आहे ते देखील चेक करण्यासाठी आपल्याजवळ हे कॉपरचे रॉड आहे 4 mm, हे आपल्याला दाखवू शकतात पाणी किती इंच आहे। तर आपण नारळाने अगोदर लाईन शोधून घेऊ, इथेच निघते का काय कन्फर्म। बघा मित्रांनो, तिथं पाय दिल्यानंतर आपला नारळ आपल्या हातातून उडालेला आहे। नारळ हातात थांबत नाही। बघा मित्रांनो, नारळ अजिबात लाईनवर पाय दिल्यावर हातात थांबत नाही। परत आपण काय करू, कन्फर्म तिथेच आहे का लाईन, या रॉडनी ओढत आणू नारळ हातावर घेऊन समोरून। बघू शकता, रॉड ज्या वेळेस लाईनवर येईल त्यावेळेस नारळ आपला मूवमेंट करणार आहे। बघा, करू शकते नारळाने सुद्धा पाहिलंय आपण। तर मित्रांनो, आता आपण बघू या लाईन मध्ये पाणी किती इंच आहे।
तर आपल्याला लाईनवर उभं राहायचं आहे आणि हे रॉडचे टोक असे जुळवायचे आणि या रॉडला विचारायचंय पाणी किती इंच आहे, पाणी किती इंच आहे. मित्रांनो इथं 1 इंचाच्या आसपास पाणी या लाईन मध्ये आपल्याला दाखवते. हे रॉड 1 इंचाच्या आसपास याच्यामध्ये पाणी आहे आणि लाईन कुणीकडून कुणीकडे वाहते. मित्रांनो हे असं दाखवते इकडं पश्चिमेकडून पूर्वेकडे ही लाईन वाहते. तर आपल्याला आता एक लाईन सापडलेली आहे मित्रांनो. आपल्याला दुसरी लाईन शोधायची आहे. आता बोरचा क्रॉस काढायचा म्हणल्यावर ही लाईन सापडली तर या लाईनच्या शेजारी आपल्याला सरळ इकडे चालत जायचंय जेणेकरून आपल्याला दुसरी लाईन सापडेल. तर आता दुसरी लाईन चेक करू आपण. माग पाईप आहे, सावकाश चालत जायचंय. अशा प्रकारे रॉड धरायचे. दुसरी लाईन कुठं मिळते आपल्याला ते बघायचंय. आपण आता क्रॉस काढणार आहे. दुसरी लाईन सापडल्यावरच क्रॉस काढता येणार आहे आपल्याला. बघू आपण दुसरी लाईन कुठे सापडते. आता आपल्याला उत्तर दक्षिण लाईन शोधायची आहे जेणेकरून आपल्याला क्रॉस काढता येईल. माग पडशील खुटी. तर मित्रांनो ही इथं आपल्याला उत्तर दक्षिण लाईन सापडलेली आहे आणि ह्या बघा इथं सरळ बोर आहे. त्या बोरची लाईन आहे. सिंगल लाईन वर बोर पॉइंट आहे तो. हा बघा इथं आपल्याला लाईन दाखवतंय. तर ही झाली. आता पूर्व पश्चिम लाईन शोधायची मित्रांनो. आपल्याला क्रॉस काढायचा. ह्या रॉडवरती देखील आपण बघू शकू पाणी किती आहे या लाईनला. तर मित्रांनो ही लाईन आपल्याला अर्धा इंचीच्या आसपास पाणी दाखवतंय. या रॉडने सुद्धा चेक करता येते. ही लाईन दाखवली आपल्याला. आता परत रॉड समोर येतील, जिथे येऊन थांबतील त्या अर्धा इंचच्या आसपास या लाईन मध्ये पाणी आहे. तर आता आपण हिचा क्रॉस काढून घेऊ. ती उत्तर दक्षिण जे लाईन पूर्व पश्चिम जे लाईन लिंबाजवळ सापडली होती आपल्याला, आता ती आपण शोधू कुठे आहे तर. आणि या दोन्हीचा क्रॉस काढून तुम्हाला पॉइंट शोधून दाखवतो. लिंबाच्या झाडाजवळ खरोखर पाणी असते का नाही. मित्रांनो ती लाईन आपल्याला इथं लागलेली आहे जी पूर्व पश्चिम लाईन आहे. ही इथं आहे. आता उत्तर दक्षिण लाईन इथे कुठे लागते बघू. ही उत्तर दक्षिण लाईन इथं लागलेली आहे मित्रांनो. तर याचा क्रॉस इथं होतो मित्रांनो. बघू शकताय तुम्ही. मला दाखवतो मी क्रॉस कुठे तयार होतंय. तर ते तिथे लिंबा झाड आहे मित्रांनो. त्या झाडाजवळून एक लाईन गेलेली आहे मेन लाईन आणि ही एक लाईन आहे. तर आता परत एकदा चेक करू आपण. क्रॉस जवळ क्रॉस बरोबर निघतंय का. हा ही लाईन बरोबर आपल्याला इथं सापडली. ही लाईन बरोबर सापडली. दोन्हीचा क्रॉस बघू आता. ॲक्युरेट क्रॉस निघलेला आहे मित्रांनो. बघू शकताय तुम्ही रॉड फुल मागे जात आहेत. पुढे आणण्याचा प्रयत्न करू आपण तरी येत नाहीत, परत मागे जात आहेत. मित्रांनो इथं 1.5 इंचच्या आसपास पाणी सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर हा झाला मित्रांनो आपला क्रॉस.
तर शेतकरी मित्रांनो, माझं हे सांगणं आहे, तुम्ही स्वतः देखील पाणी तुमच्या शेतामध्ये शोधू शकता आणि स्वतः पानाडी बनवू शकता. पानाड्याला बोलवायची गरज नाही, कुठल्या जास्त फी द्यायची गरज नाही. कारण मशीनवाला जर पाणी पाहणार असेल तर जास्त फी घेऊ शकतो आणि आमच्यासारखे रॉडवाले कमी घेतात. पण ते सुद्धा काय असतं का, याच्यावरती डिपेंड असतं तुमचं गाव किती लांब आहे, हे आहे त्याच्यावर. कारण मशीनचा खर्च असतो, येण्या जाण्याचा खर्च असतो. आजकाल जर बघायचं झालं तर शेतात काम करण्यासाठी गाड्याला 700 रुपये रोज झाला, तो त्याचा रोज काढणार. मित्रांनो, नैसर्गिक संकेत निसर्गाने आपल्यासाठी सोडलेले आहेत, जे ते संकेत फॉलो करून तुम्ही पॉईंट शोधू शकता तुमच्या स्वतः तुमच्या शेतामध्ये आणि सक्सेस देखील करू शकता. फक्त मात्र त्याला अभ्यास करावा लागतो. डायरेक्ट कोणीही हे करू नये, अगोदर अभ्यास करावा आणि नंतर पॉईंट शोधावा. मग ते नारळावर असो, असं नाही मित्रांनो का रॉड फिरले म्हणजेच पाणी असतं. त्याचा भरपूर अभ्यास आहे. लाईन पाण्याची आहे, कोरडी आहे, कोरड्या लाईनवर बी रॉड फिरतात आणि पाण्याच्या लाईनवर बी फिरतात. नंतर नारळ सुद्धा कोरड्या लाईनवर उचलतो, तर त्याच्यासाठी अभ्यास हा करावा लागतो. मात्र झाडं नक्की आपल्याला संकेत देतात, नैसर्गिक संकेत. लिंबाचा असेल, बोरीचा असेल, आपट्याचा असेल, या झाडाजवळ पाणी असते. फक्त ते योग्यरित्या तपासून घेणे आणि नंतर बोर पॉईंट घेणे हे योग्य राहील. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, जय जवान जय किसान.